माढ्याच्या जागेवरून महायुतीत तिढा असताना महाविकास आघाडीकडून शरद पवार नवी खेळी खेळण्याची शक्यता आहे। माढ्याची जागा रासपनं लढावी अशी माझी इच्छा आहे, मात्र सर्व लोकांना विश्वासात घेऊन माढ्याबाबत निर्णय घेऊ असं पवारांनी म्हटलंय। तर यापुढे मी कोणतीही निवडणूक लढणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। सांगलीतल्या सभेत उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना सांगलीतून महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर केली, त्यावर काँग्रेसनं आक्षेप घेतलाय। सांगलीत परस्पर उमेदवारी जाहीर केल्यामुळे पेच निर्माण झालाय अशी उघड नाराजी पटोलेंनी व्यक्त केली। सांगलीबाबत उद्धव ठाकरेंची चर्चा करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी भाजप आक्रमक झाली आहे। या मतदारसंघात भाजपचाच उमेदवार देण्याची मागणी भाजपच्या शिष्टमंडळानं केली आहे। माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार राजन तेली यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळानं प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि फडणवीसांची भेट घेतली। रत्नागिरी सिंधुदुर्गचा तिढा अजूनही कायम आहे। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। बच्चू कडूंनी भाजपला पुन्हा निर्वाणीचा इशारा दिलाय। आमच्यामुळे तुमची सत्ता आली असं म्हणत नाही, मात्र येत्या काळात तुमचं सरकार 2 मतांनी पडेल हे विसरू नका असा निर्वाणीचा इशारा बच्चू कडूंनी दिलाय। भाजप आणि बच्चू कडू यांच्यात काही दिवसांपासून शीतयुद्ध सुरू आहे। रामटेकच्या जागेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे। महायुतीचे संभाव्य उमेदवार काँग्रेसचे उमरेडचे आमदार राजू पारवे मुंबईत असल्याची चर्चा आहे। ते महायुतीचे उमेदवार होतात की नाही याबाबतही संभ्रम आहे। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारीचा तिढा सोडवण्यासाठी बाहेरून उमेदवार आयात करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। काँग्रेस नेते आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश करून त्यांना यवतमाळ वाशिमची निवडणूक रिंगणात उतरवण्याची खेळी महायुती खेळू शकते। भावना गवळी यांचा पत्ता कट करण्यासाठी ही खेळी सुरू आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघात 2 वेळेस विजय मिळवणाऱ्या शिवसेना शिंदे गटातील हेमंत गोडसेंची उमेदवारी डळमळीत झाली। आधीच भाजपने ही जागा आम्हाला मिळावी यासाठी जोर लावलाय, तर दुसरीकडे शांतिगिरी महाराजांना तिकीट देण्यासाठी शिंदे गटावर दबाव आहे। त्याचवेळी भुजबळांनी ही जागा आपल्याला मिळावी अशी मागणी केली आहे।